घोडागाडी शर्यतीवरील बंदीमुळे पारंपरिक घोडापालनाचा व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होतोय असा दावा करत मनसेच्या वतीनं पन्हाळगडावर आंदोलन करण्यात आलं। तामिळनाडूमधील जालीकट्टूप्रमाणे महाराष्ट्रातही विशेष कायदा करून घोडागाडी शर्यतींना परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भातील निवेदन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना देण्यात आलंय। घोडागाडी शर्यत ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचं साधन असल्याचं घोडे मालक आणि संबंधित घटकांचं म्हणणं आहे। पिढ्यानपिढ्या घोड्यांचं संगोपन, प्रशिक्षण आणि शर्यतींमध्ये सहभाग हा अनेकांचा प्रमुख व्यवसाय राहिलाय। विशेषतः धनगर समाजातील काही कुटुंब घोड्यांची पैदास करून या व्यवसायाशी जोडलेली आहेत। मात्र शर्यतींवरील बंदीनंतर घोड्यांची मागणी घटली असून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत आलाय। घोड्यांच्या संगोपनासाठी खाद्य, औषधोपचार, निवारा आणि प्रशिक्षणावर मोठा खर्च करावा लागतो। व्यवसाय बंद झाल्यानं अनेक घोडे मालक आर्थिक संकटात सापडले असून कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं। काही अपवादात्मक घटनांच्या आधारे संपूर्ण स्पर्धेवर बंदी घालणं योग्य नसल्याचं मत व्यक्त करत घोड्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच घोडागाडी शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी पन्हाळा तालुका मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी विशाल मोरे, संजय पाटील, लखन लादे, नयन गायकवाड, दत्ता सावंत, शुभांगी पाटील आणि तुषार चिकुर्डेकर उपस्थित होते। जालीकट्टूप्रमाणे विशेष कायदा करून शर्यतींना परवानगी द्यावी, अन्यथा घोडे मालकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे।